अगं ए पोरीनो, उठला का नाही? कधीपासून हाका मारते? आवरून चालले बघा मी कामाला. आणि उठल्या उठल्या चहा गरम करून घ्या बघा. तुम्हाला सगळ्यांना चहा करून ठेवलाय. काय बाई, ह्या पुरी आवरतच नाही त्या लवकर. अशी हाक आमच्या शेजारच्या वहिनींची मी रोज ऐकते. आपल्याही घरी आपण ही हाक नेहमी ऐकत असाल, किंवा आपण सुद्धा अशी हाक आपल्या मुलांना मारत असाल की चहा करून ठेवलाय, बराच वेळ झालाय चहा करून, आता तो गरम करून घ्यावा लागेल. आपण सुद्धा जर एकदा केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास आपल्यासाठी. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. खरं तर चहा हे एक इंटरनॅशनल पेय झाले. चहा आवडत नाही असा माणूस पाहणं जरा दुर्मिळच होईल, नाही का? प्रत्येकाच्या घरी चहा, कोणी पै पाहुणे आले की चहा. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पहिल्यांदा आठवण होती ती चहाची. ऑफिसमधून संध्याकाळी कामावरून घरी येताना बऱ्याचदा आपल्याला घरी जाऊन कधी एकदा आपण चहा घेतोय आणि मस्तपैकी चहा घेत बसतोय असं होतं. तर हा जो आपला सगळ्यांचा लाडका जो चहा आहे ना, हा चहा जर आपण वारंवार गरम करून घेत असू तर तो नक्कीच आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कसा काय घातक आहे? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया. नमस्कार, मी विनया कुलकर्णी आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी एक शिक्षिका आहे, एक समुपदेशिका आहे, एक सूत्रसंचालिका आहे आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांची मी मैत्रीण आहे. आपल्या या चॅनलवरून आपण नेहमीच पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी निगडीत असे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. मग त्यामध्ये कुटुंबात कसं वागावं, नात्यात कसं वागावं, मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, शिवाय आपल्या स्वयंपाकाबद्दलच्या टिप्स, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या रोजच्या जगण्यात रोज गरजेच्या असतात, याचा एक डिव्हाइन टच आपल्याला मिळावा या दृष्टीनं सगळ्या विषयांवर आधारित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग चहाकडे वळूया. तर आपल्या सगळ्यांचं आवडतं हे जे पेय आहे ना, चहा ज्याला आपण म्हणतो, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पहिल्यांदा आठवण होते ती फक्कड अशा चहाची. मग त्या चहामध्ये आपण आलं घालतो, लवंग घालतो, गवती चहा घालतो. वेगवेगळ्या प्रकारे हा चहा नटवण्याचा, सजवण्याचा, सुंदर करण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो चहा आहे ना, हा चहा केल्याबरोबर लगेच घ्यावा. कमीत कमी 15 मिनिटांपर्यंत हा एकदा केलेला चहा तुम्ही घेऊ शकता. पण एकदा गरम करून थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून घेतल्यामुळं त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती होतात. त्यामुळं हा जो आपला लाडका चहा आहे ना, या लाडक्या चहाला आपण पुन्हा पुन्हा जर गरम केलं तर हा लाडका चहा आपल्या तब्येतीला अगदी नरम करतो. हा जो चहा आहे, हा चहा ऍसिडिटी वाढवणार आहे. डॉक्टर आपल्याला नेहमी सांगतात पहा की सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चहा घेऊ नये. खरंय, सकाळी उपाशी पोटी चहा घेतल्यामुळं ऍसिडिटीचा त्रास वाढतो आणि शरीरामध्ये जेव्हा ऍसिडिटी वाढते तेव्हा सगळ्या रोगांचं निमंत्रण ही ऍसिडिटी असते. त्यात जेव्हा हा गरम केलेला चहा आपण पुन्हा गरम करतो तेव्हा चहामध्ये असलेलं जे टॅनिक नावाचं जे घटक आहे, त्या घटकाची मात्रा शरीराला हानिकारक पद्धतीनं इनबॅलन्स होते. आणि हा जो गरम करून पुन्हा पुन्हा घेतला जाणारा जो चहा आहे, हा चहा आपल्या आरोग्यासाठी अनेक घातक अशा गोष्टी आपल्या शरीरामध्ये निर्माण करतो. एकदा गरम करून चहा पुन्हा थंड झाल्यानंतर पुन्हा गरम केला की त्या चहातला जो सुगंध आहे तो सुगंध सुद्धा जातो, त्याची चव सुद्धा जाते. शिवाय चहामध्ये जो एक घटक असतो की जो घटक आपल्या शरीरातलं लोह शोषून घेण्यासाठी रेजिस्टन्स तयार करतो. त्यामुळे आपल्याला डॉक्टर सांगतात की चहा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात टाळण्याचा प्रयत्न करा. आणि जी गोष्ट डॉक्टर टाळा म्हणून सांगतात तीच गोष्ट जर आपण वारंवार गरम करून घेत असू ना तर मग आपल्या आरोग्याची काळजी आपण घेत नाही आहोत असंच नक्की होतं. तर हा जो चहा आहे, हा चहा केल्यानंतर 15 मिनिटात घ्यावा. आपल्याला जर तो घेणं शक्य नसेल तर तो गरम चहा थर्मासमध्ये भरून ठेवावा, पुन्हा गरम करू नये. एकदा केलेला चहा, बऱ्याच जणांना सवय असते की एकदा केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम केला जातो. तर या चहामध्ये जे आपण दूध घातलेलं असतं, या दुधामुळं चहामध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. लगेच त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. त्यामुळे असा चहा घेतल्यामुळं उलट्या होणं, मळमळ होणं, बऱ्याचदा आपण म्हणतो बघा चहा घेतला आणि मला मळमळायला लागलं,
तर उलट्या होणं, मळमळ होणं किंवा ऍसिडिटी जास्त वाढणं आणि शरीरामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. तर ही जी बद्धकोष्ठता आहे, या बद्धकोष्ठतेमुळे सुद्धा शरीरामध्ये सगळे जे रोग आहेत त्या रोगांची द्वारे उघडी होतात. त्यामुळं ऍसिडिटी, बद्धकोष्ठता, उलटी, मळमळ, डोकेदुखी यासारखी डोकेदुखी जर आपल्याला वाढवून घ्यायची असेल तर आपण गरम करून पुन्हा पुन्हा चहा घ्यावा. आणि मला नाही वाटत माझ्या मैत्रिणींची ही डोकेदुखी वाढावी. तर तुमच्याही घरात जर तुम्ही असा चहा गरम करून पुन्हा पुन्हा घेत असाल तर आजच या गोष्टी बंद करा. जेव्हा आपल्याला चहा करायचा असेल तेव्हा फार तर कोरा चहा काढून ठेवावा आणि जेव्हा हवा तेव्हा त्यातला थोडासा कोरा चहा घेऊन किती चहा हवा आहे, किती कप चहा हवा आहे त्या मापाने त्याच्यामध्ये दूध घालावं आणि तो चहा लगेच संपवावा. सगळ्या कुटुंबाचा चहा एकदम दूध घालून करून ठेवायचा आणि उठेल तसं ज्याचा त्यानं तो चहा गरम करून घ्यायचा. ही पद्धत जर आपल्या घरात असेल तर ही पद्धत अतिशय चुकीची आहे. तर ही पद्धत जर आपण करत असाल तर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक सुज्ञ गृहिणी म्हणून, एक विज्ञाननिष्ठ गृहिणी म्हणून, एक आदर्श गृहिणी म्हणून आपल्याही घरात आपल्याला, आपल्या मुलांना ही सवय असेल तर ही सवय आजच बंद करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग आणि तुम्हा सर्वांना अर्थात आपल्या सगळ्यांना एका वेगळ्या नवीन दृष्टिकोनाचा डिव्हाइन टच देणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.